नागपुरात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून केंद्र सरकारवर टीका केली। वांगचुक यांच्या प्रकृतीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांच्याबाबत तातडीनं पावलं उचलण्याची मागणी त्यांनी केली। रामरक्षा पठण कार्यक्रमाबाबत बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह विविध नेत्यांना निमंत्रण दिल्याचं सांगितलंय। हा कार्यक्रम हिंदुत्वाच्या भावनेतून आयोजित करण्यात आलाय असं त्यांनी स्पष्ट केलंय। जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना नेत्यांच्या भेटीगाठींना पक्षांतराचा अर्थ लावू नये असं राऊत म्हणाले। तसंच परिसीमानासारख्या महत्त्वाच्या विषयावर सर्व पक्षांनी चर्चा करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याही पेक्षा एक रामभक्त म्हणून आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता, या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक, परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। नागपूरमध्ये आल्यावर ह्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत, हिंदुत्वाच्या दृष्टीनं अति महत्वाचे आहेत, जी व्यक्तिमत्व आहे, आम्ही त्या सगळ्यांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न करत आहे। पुढील 1.5 महिन्यात केंद्रात आणि सरसंघ चालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। शिवाय या भागातले सर्व आमदार आहेत विविध पक्षांचे, मग भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा अन्य पक्षांचे काही नेते असतील, आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे। उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे 11:30 वाजता येतील। त्यांच्या काही भेटीगाठी आहेत तिथे आणि 4 वाजता ते रामनगर येथील राम मंदिराकडे रवाना आणि विदर्भातल्या विविध भागातून कार्यकर्ते, रामभक्त, शिवसैनिक इथे उपस्थित आहेत। तुम्ही मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं त्याला भाजपने आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। नितेश राणे असतील किंवा इकडे संदीप जोशी आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणं हा राजकीय विनोद आहे। अजिबात नाही। कसं काय राजकीय विनोद असेल? मला काय तुम्ही कोणाची नावं घेताय, त्यांनी काय रिॲक्शन दिले आहेत हे माहित नाही। राज्याचे मुख्यमंत्री हे काय एका पक्षाचे नसतात, ते संपूर्ण महाराष्ट्राचे असतात। आणि तुम्ही ज्यांची नावं घेतली आता, त्यांच्यापेक्षा अधिक काळ आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर काम केलेलं आहे। आमचे जरी आता मार्ग वेगळे झाले असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त काळ 25 वर्ष सलग आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर काम केलेलं आहे, देवेंद्रजींबरोबर काम केलेलं आहे। तेव्हा त्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं हाच मूर्खपणा आहे। मोहन भागवत जी को निवेदन किया है इसमें शामिल होने के लिए या उनके प्रतिनिधियों को निमंत्रित किया है, क्या पत्र में जिक्र किया है आपने? बात ऐसे भाई साहब कि हम नागपुर में अगर हमारा कार्यक्रम हिंदुत्व का कर रहे हैं तो नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का मुख्यालय है। उस नाते नागपुर ये हिंदुत्व की उपराजधानी या राजधानी है, हिंदुत्व की राजधानी। सरसंघ चालक के बारे में हमेशा हमारे मन में एक आदर रहा है, चाहे बाला साहब देवरत जी रहे, चाहे उनके बाद उनके पहले वाले, सभी के साथ थोड़े बहुत मतभेद होते हैं, लेकिन परम पूज्य हमेशा रहे। तो हमारे कर्तव्य बनता है कि हम हिंदुत्व के बारे में कुछ यहाँ बड़ा कार्यक्रम करने जा रहे हैं और शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जा रहे हैं, तो हमको मोहनराव भागवत जी सरसंघ चालक परम पूज्य, उनको एक निमंत्रण देना है हमारा कर्तव्य और धर्म भी है। कल जयंत पाटिल और जितेंद्र आव्हाड ये शिंदे से फिर से मिले, 3 दिन में ये दूसरी मुलाकात है क्या? देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं, फ्री बर्ड्स है।
मिलने दो। सर, कांग्रेस अध्यक्ष ने प्रधानमंत्री को चिट्ठी लिखी है कि सेशन से पहले ऑल पार्टी मीटिंग बुलाई जाए जिसमें परिसीमन पर विस्तृत चर्चा होनी चाहिए। परिसीमन पे चर्चा होनी चाहिए। खरगे साहब ने जो प्रधानमंत्री जी को पत्र लिखा है, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं कुटुंबासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। प्राथमिक माहितीनुसार वरिष्ठांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात येतोय। आत्महत्येपूर्वी संबंधित शिक्षकानं व्हॉट्सअॅप स्टेटसवर आपली मानसिक वेदना व्यक्त करणारा संदेशही ठेवला होता। मृत शिक्षकाचं नाव सुनील मुळे असून त्यांनी नांदेड जवळील पुणेगाव येथील गोदावरी नदीपात्रात पत्नी, मुलगा आणि मुलीसह उडी घेत आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। पाटील, तुमचं नाव सांगा, काय घटना घडली, कुठे घडली? नमस्कार, मी पुणेगावचा पोलीस पाटील आहे। मला सकाळी 7:15 फोन आला की पुणेगावच्या आपल्या गोदावरी नदीच्या पुलावरून एक गाडी नदीमध्ये कोसळली आहे। मला जेव्हा फोन आला, मी तात्काळ आमचे PI साहेब माननीय चिंचोलकर साहेब, आमचे तहसीलदार वाडकर साहेब यांना फोन केला व प्रशासनाच्या सहकार्याने मला साहेबांनी जे सांगितलं की बा तुम्ही जीवरक्षक दलाला कॉल करा, तलाठी मॅडमला कॉल करा आणि होईल तेवढं लवकर स्पॉटवर जा आणि काय आहे ते परिस्थितीची माहिती घेऊन आम्हाला द्या। मी तात्काळ साहेबाला फोन केला। साहेबाला फोन केल्या आमचे पोलीस प्रशासन तहसीलदार साहेबाच्या आदेशानुसार आली इथं आम्ही आलो आणि इथं आल्यावर आम्हाला कळालं की एक व्यक्ती त्या गाडीमध्ये होता आणि त्याच्यासोबत 2 मुलं असण्याची शक्यता आहे, एवढं आम्हाला या ठिकाणी आल्याला कळालं। गाडी कोणती होती आणि गाडी कोणी? गाडी मुदखेड करून वाजेगावकडे जात होती। मग आमच्या इथे एक टर्न आहे, त्या टर्नावरून पुन्हा कल्ली आणि गाडी एवढ्या स्पीडमध्ये होती की ते साईडचे हे कठडे तोडून गाडीमध्ये पडली। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या मुलुंड येथील नव्यानं उभारलेल्या अग्रवाल रुग्णालयाच्या पाहणीसाठी आल्या होत्या। मात्र दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर सभागृहाकडे जाणारं मुख्य प्रवेशद्वार सुमारे 15 मिनिटं उघडलंच नाही। सुरुवातीला त्या दरवाजाला कुलूप असल्याचं आढळलं। काही वेळ चावीचा शोध घेण्यात आला। चावी मिळाल्यानंतरही दरवाजा अडकल्यामुळे तो उघडता आला नाही। त्यामुळे किशोरी पेडणेकर यांना सुमारे 15 मिनिटं बाहेरच तात्काळात उभं राहावं लागलं। नव्यानं उभारलेल्या रुग्णालयात अशा प्रकारचे निष्काळजीपणा व्यवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केलाय आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलंय। धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथं टेक्सटाईल कंपनीत कार्यरत असलेल्या संदीप गिरासे या तरुणानं तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली। कंपनीच्या मालकासह 5 जणांकडून होत असलेल्या कथित मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। मात्र या घटनेला 24 तास उलटूनही संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्यानं संतप्त कुटुंबियांनी आणि राजपूत समाजानं शिरपूर शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आंदोलन सुरू केलंय। पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कंपनीच्या मालकासह संबंधितांवर तातडीनं गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली।